मूलांक, भाग्यांक, नामांक हे 3 वेगळी गोष्ट आहेत. आपण बोलतोय फक्त मूलांक संदर्भात. आणि 8 नंबर जर तुमचा मूलांक असेल तर तुम्ही कसे आहात. जर तुमच्या हस्बंडचं किंवा तुमच्या भावाचं किंवा तुमच्या बहिणीचं असेल तर ते कसे आहेत ते आपण विचारून घेऊयात. इथे आज डॉक्टर नवनीत मानधनी यांना. सर, 8 नंबरवाले कधी जन्माला येतात आणि काय त्यांचे ट्रेट्स असतात. 8 नंबर म्हणजे असा व्यक्ती ज्याची डेट ऑफ बर्थ आहे 8, 17 किंवा 26. हो. सहसा 8 नंबरचे राशी स्वामी शनी महाराज आहे आणि आपल्याकडे भारतात एक ट्रेंड शनी महाराज म्हटलं की घाबरतात लोक. डॉक्टर नवनीत मानधनी, ऑकल्ट साइंस में इनका सफर बखूबी से आगे बढ़ रहा है. न्यूमरोलॉजी, ग्राफोलॉजी, वास्तुशास्त्र, एस्ट्रो सिग्नेचर, नेम न्यूमरोलॉजी, साइंटिफिक लोगो डिजाइन के लिए ये एक अहम नाम माने जाते हैं. आज तक इन्होंने 30,000 से भी ज्यादा लोगों को मार्गदर्शन दिया है. न केवल भारत देश में बल्कि विदेश से भी ऐसे कई लोग हैं जिन्हें इनके मार्गदर्शन से काफी सफलता मिली है. इसके अलावा 2023 में इन्होंने जो 11 मेजर प्रेडिक्शंस की थी वो भी 100% सही साबित हो चुकी है. इनके सराहनीय काम के लिए इन्हें बड़े नामी पुरस्कारों से सम्मानित किया गया है. 8 नंबरचे राशी स्वामी शनी महाराज आहे आणि आपल्याकडे भारतात एक ट्रेंड शनी महाराज म्हटलं की घाबरतात लोक. दॅट इज नंबर 8. आणि थोडंफार घाबरण्यासारखं कारण पण आहे, पण त्यातल्या त्यात 17 नंबर एकदम अव्वल असतो 1 नंबर. आणि आपण 1 ते 31 पर्यंतच्या सगळ्या तारखा घेतल्यात तर ज्याची पण डेट ऑफ बर्थ 26 किंवा 29 आहे, कम्पॅरेटिव्हली दुसऱ्यापेक्षा त्यांना आयुष्यात हार्डशिप जास्त मिळते. दॅट इज नंबर 20. अगेन तुमचा भाग्यांक महत्वाचा आहे, तुमच्या नावाची टोटल महत्वाची, पण ते जनरल थ्रेट्स आहेत. तर राशी स्वामी शनी असल्यामुळे यांना अन्याय सहन होत नाही आणि सगळ्यात जास्त हार्डवर्किंग. म्हणजे तुमच्याकडे जर 8 नंबरचा व्यक्ती आहे, त्याला कोणता काम दिला तर तो प्रामाणिकपणे करणार म्हणजे करणार. आणि 8 नंबरचा एखादा व्यक्ती फार मेहनत करून पण जर वयाचे, कारण यांना 35 वर्षापर्यंत हार्डशिप असते आयुष्यात, आणि तोपर्यंत त्यानंतर पण जर आयुष्यात हार्डशिप चालू आहे तर कुठेतरी आपण बेईमानी केलेली आहे किंवा आणखी आपले मागच्या जन्माचे कर्म संपलेले नाही आहेत किंवा आपले नाव किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम असतात. आणि यांच्या केसमध्ये वर्क डिले होतात. म्हणजे यांना असं होतं की माझ्या केसमध्ये तर मी असं बघितलं की माझी एखाद्या 8 नंबरवाल्याने अपॉइंटमेंट घेतली, सगळ्यांची अपॉइंटमेंट 7 दिवसात पूर्ण होते, 8 वाल्याची 50-50 दिवस पुढे जाते. तो विसरून जातो, मला वेळ मिळत नाही, तो फोन कॉल केला मी नाही, कारण त्यांना आयुष्यात देव तरसून गोष्टी देतो. दॅट इज नंबर 8. आणि हार्डवर्किंग फार असतात, त्यांना अप्रामाणिकपणा सहन होत नाही. ऑर्गनाइज पर्सन म्हणजे जे जिथं तिथं टिपटॉप एकदम पाहिजे. आणि यांनी जर कोणाशी प्रेम केलं तर यांचे दुश्मन फार बनतात ऑटोमॅटिक, म्हणजे यांच्यावर जळणारे फार असतात. दॅट इज नंबर 8. म्हणजे सहजासहजी प्रेम पण मिळत नाही. मनी मॅनेजमेंट जबरदस्त, म्हणजे 8 वाला एवढाच एकदम चांगला हिशोब कोणीच ठेवू शकत नाही. पण तोच डेट ऑफ बर्थ मध्ये 8 नंबर फार आला तर मग बॅड मॅनेजमेंट, कारण अति तिथं माती. 8 नंबरचा मनी मॅनेजमेंट चांगला असतो. आणि बिझनेसमध्ये जे आहेत त्यांनी मेनली या लोकांनी हे चांगले टॉप गव्हर्नमेंट ऑफिसर 8 नंबरचे आहेत, चांगले वकील 8 नंबरचे आहेत, जजेस 8 नंबरचे होतात. गव्हर्नमेंट जॉब मिळायला सरकारचा नंबर पण 8 आहे, कायद्याचा नंबर, म्हणून तो महत्वाचा पण आहे 8 नंबर. तर 8 नंबर असा निगेटिव्ह नाही आहे, पण तो दॅट इज. आणि आम्ही असं पण एक रिसर्च केलंय की बाबा 26-26ला आपण म्हणतो की असफल प्रेमी, एकदा तरी अफेअर झालेला असतो. 17 वाला सहसा आयुष्यात शेवटी एकटा राहून जातो. आणि 8 आहे, पण तो जरी 8 नंबर असेल तरी आयुष्यात तुम्ही एक 33 वर्षापर्यंत स्ट्रगल आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या 1-2-3 वर्षाच्या गॅप नंतर 40 नंतर मात्र यांचं आयुष्य एकदम बदलतं. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि 26च्या बाबतीत आणखी एक म्हणतो आम्ही की 26 वाला जर आयुष्यात डाऊनफॉल मध्ये चाललाय त्याचं कुठंतरी कारण एखादी स्त्री असू शकते. म्हणजे हा पण अगेन रिसर्चचा भाग आहे. देन व्हेरी इम्पॉर्टंटली 8 नंबर खराब असतो का? बिलकुल नाही. मोदीजी 17 तारखेचे देशाचे पंतप्रधान आहे, मोस्ट फेमस पर्सन. तर 8 नंबर चुकीचा होऊ शकत नाही. कर्माचा नंबर आहे, मीन्स हे एकमेव असा नंबर आहे तुम्हाला जे काही आयुष्यात मिळेल ते तुमच्या हार्डवर्कच्या प्रपोर्शन मध्ये मिळेल, जीएसटी कट करून. दॅट इज नंबर 8 असं आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की गव्हर्नमेंट जॉब म्हणजे सगळ्यात टॉप मोस्टची गव्हर्नमेंट जॉब मिळाली 8 नंबर वाल्यांना. अरे इवन माझे IPS ऑफिसर मित्र आहेत,
कलेक्टर्स आहेत वगैरे, त्यांचा 8 नंबर भाग्यांक किंवा मुलांक असतो. सो इट डज नॉट मीन की स्ट्रगल आहे, हार्डवर्क आहे, हार्डशिप आहे. आणि त्याला न कंटाळता, आणि जमिनीत सगळ्यात जास्त फायदा या लोकांना होतो, ऍग्रिकल्चर मध्ये चांगला नंबर आहे. सो इट इज नॉट बॅड नंबर ॲट ऑल. तर सर तुम्ही जसं म्हणालात की शनी यांचे स्वामी आहेत, तर ह्यांच्यासाठी एखादा कुठला पर्टिक्युलर डे चांगला असतो, शनिवार चांगला असतो असं काही असेल? यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जर 8 नंबर वाल्याच्या आयुष्यात, म्हणजे आपण टिप देतो या व्हिडिओमधून की आता पण जर स्ट्रगल चालू आहे, तुमचे लोन्स फार वाढलेले असतील, तर तुम्ही सहसा शनिवारी दारू आणि नॉनव्हेज अवॉइड करायला पाहिजे. देन यू विल बी हेल्पफुल. आणि आंधळी लोक जी असतात त्यांना मदत करा, तुमच्या हाताने जेवायला वगैरे द्या, तर तुमच्या ज्या काही हार्डशिप आहेत त्या थोड्याशा कमी होतील. आणि आपण बऱ्याचशा वेळेस म्हणतो की हे सगळे जे शास्त्र आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत हे सगळे नंतर येतात, पहिले तुमचं कर्मश्रेष्ठ, आणि कर्माला मानणारा माणूस 8 आहे. आमच्या बऱ्याचशा वेळेस असं येतं की सगळ्यात कमी व्ह्यूज 8 नंबरला येतात, कारण तो बेचारा आपला परेशान जिंदगी में कामात लागलेला आहे, पण त्याला हे गाईडलाईन मिळालं तर नक्कीच त्याला एक समाधान मिळेल की माझं आयुष्य बदलणार. राईट. तर एकदम प्रॅक्टिकल पण असतात ना हे लोक. तर जर तुमचे 8 नंबर वाले प्रॅक्टिकल आहेत फ्रेंड्स, तर त्यांना सांगा की इथे त्याला टिप्स मिळणार आहेत, आणि हे व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना कळेल की एक्झॅक्टली करायचंय काय, आणि आपल्या लाईफमध्ये जर प्रॉब्लेम चालू आहेत तर त्यांचं सोल्युशन पण इथेच आहे. आणि एक महत्वाचं राहिलं सांगायचं, 8 ने 1 ला अवॉइड करायला पाहिजे, कारण 1 आणि 8 शत्रू आहे, आणि 8 आणि 1 अगेन एंटी नंबर. अगेन जे लोक ऑलरेडी लग्न करून त्या व्यक्तीशी आहेत त्यांचं काहीच होणार नाही, इट इज ओके. परंतु इन जनरल म्हणजे पुढे पार्टनरशिप वगैरे करताना तो नंबर अवॉइड केलेला बरा. राईट. ते बघा, टिप्स थांबत नाहीयेत, टिप्स थांबणार सुद्धा नाहीयेत. आमच्या युट्यूबच्या चॅनलवर तुम्हाला 8 नंबर वाल्यांबद्दल अजून खूप काही कळणार आहे, पण ह्याच्या आधी आपण पुढचा एपिसोड बघूयात 9 नंबर वाल्यांचा. 8 नंबर वाल्यांना लवकरात लवकर टॅग करा, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, बघू द्या त्यांना पण.